समाजाला त्यांनी धीर दिला की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि फाशीची शिक्षा नसरापूरच्या घटनेप्रमाणे इथेही होईल, साक्षी पुरावे समोर येतील आणि तो नराधम जो आहे त्यांना नक्की शिक्षा होईल असा तुम्ही विश्वास बाळगा, तुम्ही एकटे नाही आहात अशा पद्धतीने शिंदेसाहेबांनी अत्यंत शांतपणाने त्यांच्याशी संवाद साधला, पोलिसांशी संवाद साधला आणि पोलिसांना त्यांनी सूचना दिल्या की तुमचं पेट्रोलिंग आणि गस्त वाढवली पाहिजे अशा सूचना त्यांना दिल्या. तर नसरापूरच्या केसमधल्या कुटुंबियांना सांगितलं की तुम्हाला पुढची काही माहिती कळत नसली तरी आम्ही स्वतः सरकारी वकिलांच्या आणि उच्च न्यायालयातल्या कायदे प्रक्रियेच्या याच्यामध्ये आहोत, संपर्कामध्ये आहोत आणि पुढेच्या सुद्धा तपास चांगल्या पद्धतीने व्हावे याकडे आम्ही सरकार म्हणून लक्ष ठेवून आहोत. श्री आधार केंद्राच्या माध्यमातून हे फार मोठा बदल झालेला आहे तो म्हणजे पॉक्सो कायदा 2014 नंतर आल्यावरती आता बलात्काराची व्याख्या काय असावी याच्यावरती दुर्दैवी चर्चा होत नाही. तर पूर्वी असं व्हायचं की बलात्कार समजा त्यांनी अन्य ठिकाणी कुठे अत्याचार केले असतील तर तो बलात्कार आहे की नाही याच्याचवरती कोर्टामध्ये वाद व्हायचा. परंतु आता त्यांनी पॉक्सोमध्ये अनेक कलमं केलेली आहेत आणि त्याच्यामुळे पॉक्सो व्यापक झालेला आहे, सिद्ध करणं शक्य होतं. दुसरा पॉईंट झाला की टेक्निकल एव्हिडन्स म्हणजे तांत्रिक स्वरूपाचा पुरावा, विशेषतः DNA टेस्ट ही आता असल्यामुळे प्रत्यक्षामध्ये अगदी त्या व्यक्तीची आयडेंटिटी ताबडतोब आपल्याला स्पष्ट होते आणि आरोपीला शिक्षा होणं आपल्याला शक्य होतं. हा दुसरा फरक झालेला आहे. पण तिसरा फरक असा झालेला आहे की क्रूरता आणि त्याच्यामध्ये लैंगिकता वाढवणारी औषधं, ब्लू फिल्म्स याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक अनेक लोक विकृतीच्या बाजूला वळत आहेत असा फरक तिसरा झालेला आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला जागतिक स्तरावरती ते मोठं आव्हान आहे. आणि त्यामुळे या येणाऱ्या फिल्म्स किंवा गेम्स काही जे येत आहेत त्या गेम्समध्ये तर अमुक एक पद्धतीने चापकाने फटकारे मारणं, त्याच्यानंतर अजून ब्लेडनी वार करणं किंवा तिला सांगणं की तुला तर शिक्षा म्हणून असं कपडे काढून बसावं लागेल असे गेमचे जे प्रकार झालेले आहेत त्याच्यावर कसं रोखणं हे आता नवीन आव्हान आहे असं मला वाटतं आणि त्याच्यात आमची अर्थातच केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अपेक्षा.